विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कॅप राउंड 1 मध्ये मनासारखं कॉलेज मिळालंय बऱ्याच मुलांना. पण अशी हजारो मुलं आहेत, की ज्यांना कॉलेज अलॉट झालेलंच नाहीये. अशी शेकडो हजारो मुलं आहेत, की जे मिळालेल्या कॉलेजवर सॅटिस्फाईड नाहीयेत, की त्यांना असं वाटतंय, "अरे, हे कॉलेज मी अपेक्षित ठेवलंच नव्हतं. हे कसं काय मिळालं?" त्या मुलांना माझा प्रश्न इमिजिएटली होता, की कॉलेज काय तुम्हाला सी सेलनं दिलेलं नाहीये. तुम्ही जे लिस्टमध्ये कॉलेज घेतलंय ऑब्व्हियसली ते तुम्हाला मिळालंय. म्हणजे तुम्ही घेतलं म्हणजे मिळण्याचे चान्सेस होतेच ना. मग आता मी हे का बोलतोय? का एवढं हे ओरडतोय मी तुमच्यावर? याचं रिझन आहे पुन्हा कॅप राउंड 2. एकदा चुकलं मान्य आहे. परत-परत ती चूक मान्य नाही. मी तुम्हाला सांगू का एक फेव्हरेट डायलॉग आहे पिक्चर मधला. पिक्चरचं नाव आठवलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पिक्चर मधला फेव्हरेट डायलॉग होता. चुकीला माफी नाही. आता हा डायलॉग कुणाचा होता? कुठला पिक्चर होता? सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया. पटलं मला बरं का. चुकीला माफी नाहीये. चुका करायच्याच नाहीयेत. एक वेळ ठीक आहे, परत नाही. मग आता मी तुम्हाला सांगतो, की कॅप राउंड 2 म्हणलं, की खूप जबाबदारी आहे. खूप जबाबदारी आहे. पहिली गोष्ट तणाव इथे येतो जेव्हा सीट मॅट्रिक्स तुम्हाला कळेल, तर तुम्हाला कळेल, की सगळ्या अशा काही कॉलेजेस मधल्या सगळ्या सीट आहेत. तिथं व्हॅकंट सीट 0 दिसेल तुम्हाला. अरे बापरे! म्हणजे कॉलेजमध्ये एकही सीट व्हॅकंट नाहीये. ह्याच्यामागचं रिझन आहे, मी तुम्हाला सांगतो. आता कॅप राउंड 2 चा विचार करताना कॅप राउंड 1 चा विचार मी अगोदर करणार ना. माझा एक स्टुडंट आहे, की त्याला व्ही-आय-टीमध्ये सी-एस मिळालंय. अझ्युम करा, मिळालेलं बऱ्याच मुलांना मिळालंय, पण एक अझ्युम करा चला. ओके. बरं, त्याला व्ही-आय-टीच कॉलेज त्याचं टार्गेट होतं. त्याचं पर्सेंटाइल समजा अझ्युम करा 97 पर्सेंटाइल. मग ऑब्व्हियसली हा किंवा 98 आहे समजा. मग हा स्टुडंटनं काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगू का? मी माझं सजेशन सांगतोय, माझं वैयक्तिक मत सांगतोय. ऑब्व्हियसली पहिल्या नंबरला आहे सी दुसऱ्या नंबरला आहे पी-आय-सी-टी. मग मी त्या स्टुडंटला सांगेन, तू पहिला विचार कर, की तू पहिल्या लिस्टमध्ये व्ही-आय-टीच्या खाली पी-सी-सी-ओ-ई टाकलाय. ओके, ऑब्व्हियसली. मग व्ही-आय-टीच्या खाली पी-सी-सी-ओ-ई जर तू एंटर केला असेल, तर बेटरमेंटसाठी ह्याला तू वर घेणार आहे का? चूक तुमच्या लक्षात येते का? असं करून चालेल का? नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलाचं असं म्हणणं असतं, की सर 98 ला सी-ओ-ई-पी आणि पी-आय-सी-टी काय मिळणारच नाही हो. कशाला उगाच बेटरमेंट करायचंय? करून टाकतो फ्रीज. काय प्रॉब्लेम आहे? काहीही प्रॉब्लेम नाहीये. मग त्यानं व्ही-आय-टी सी-एस मिळालंय ना, ते फ्रीज केलं तरी चालेल. म्हणजे ॲडमिशन कन्फर्म करू दे. काही प्रॉब्लेम येणार नाहीये. पण प्रॉब्लेम येईल केव्हा माहितीये का? जर तो व्ही-आय-टी सोडून बाकीचे कॉलेजेस अजून देत असेल, ऑप्शन फॉर्म भरत असताना, तर ते कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. मग ते कॉलेज मिळाल्यानंतर ऐका, मी समजा पुण्यातलं एक्स-वाय-झेड कॉलेजचं सी-एस त्याला मिळालंय. मग ते जर मिळालं, तर ही सीट जाते हे लक्षात घ्या. तुम्ही बेस्ट ऑफ 2 इथं करू शकत नाही. चला आम्हाला हे कॉलेज मिळालंय का? राहू दे ते नको. मी आपलं व्ही-आय-टी सी-एस घेऊन टाकतो. नाही चालत तसं. हे पहिलं लक्षात घ्या. पुन्हा त्याच चुका करायच्या नाहीत आपल्याला. म्हणजे तुम्हाला कॅप राउंड 2 तुमची पहिली लिस्ट परफेक्ट होती ना? कुठलं कॉलेज राहिलं नव्हतं ना त्याच्यात. मग ती लिस्ट आहे तशी वापरू शकता. तुम्हाला समजा 12व्या नंबरचं कॉलेज अलॉट झालंय. तर पहिल्या 11 जे आहेत ना, कॉलेजेसची नावं, त्या ब्रांचेस ते विचारात घेऊ शकता. पण खालचं कॉलेज देताना विचार करा. आलं लक्षात तुमच्या? ओके, दुसरा पॉइंट. आता दुसरा पॉइंट मी एक्सप्लेन करतो. बघा पहिला पॉइंट काय, की शक्यतो पहिली लिस्टच कंपल्सरी नाही की ती लिस्ट आहे तशीच ठेवा म्हणून. पण ती ठेवू शकताय तुम्ही. पण एखादं कॉलेज मिसिंग आहे, टाकायचं राहून गेलं होतं. ते ॲड करा. आता चालेल. दुसरं, आता आपला अजून एक स्टुडंट आहे, की त्याला टी-के-आय-टीमध्ये सी-एस मिळालंय. पण टी-एफ-डब्ल्यू-एस बघा, माझ्या ऑफलाईन किंवा काही ज्यांच्याशी मी बोलतो, त्यांच्याशी जे बोलल्यानंतर जे मुद्दे मला लक्षात येतात, ते इथे मी मांडतोय. पण बऱ्याच लोकांचे हेच पॉइंट असतात. मग आता सांगतो. टी-के-आय-टी कॉलेज आहे, बेस्ट कॉलेज आहे. सी-एस वाल्या मुलांचं प्लेसमेंट पण छान होतं. अगदी रिसेशनचा टाईम सोडा या वर्षीचा. पण इतर वेळेस ऑलमोस्ट 100% प्लेसमेंट त्यांचं आहे. रिसेशनमध्ये सुद्धा प्लेसमेंट खूप मुलांचं झालेलं आहे. त्याला तिथं टी-एफ-डब्ल्यू-एस मिळालंय. म्हणजे जर आता टी-एफ-डब्ल्यू-एस सोडून ऑप्शन फॉर्म 2 भरताना काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो. एक अंदाजे बरं का. टी-के-आय-टीमध्ये हॉस्टेल प्लस मेस आय थिंक 40,000 वर्षाचा खर्च आहे. थोडं कमी जास्त इकडं-तिकडं होईल, पण खूप नाहीये.
त्यांच्या प्रिन्सिपलशी मी 2 वर्षापूर्वी 1-2 गेल्या वर्षी भेटलो होतो. तेव्हा मला कळालं, की हॉस्टेल चार्जेस आणि मेसचे चार्जेस टी-के-आय-टीमध्ये सगळ्यात कमी आहेत. ओके. त्यातलंही पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत 20-25,000 काहीतरी रिटर्न पण मिळतात. म्हणजे एकदम कमी. बरं, टी-एफ-डब्ल्यू-एस थ्रू 5,000 ते 10,000 असते. टी-एफ-डब्ल्यू-एस थ्रू गेला तर तुम्ही ट्युशन फी पूर्णपणे माफ होते. इतर सगळे फी येऊन 5,000 ते 10,000 पकडा. मग 50,000 एकाच वर्षाचे झाले रे फक्त खर्च. 50 तर कुठे रे बाळांनो, ते पंजाबराव देशमुखचे 20 मिळाले. तर 30,000त इंजिनिअरिंगचं 1 वर्ष. बेस्ट आहे. पण त्या मुलाला त्यानं समजा के-आय-टी चला हे चांगलं कॉलेज आहे. अजून आर-आय-टी चांगलं कॉलेज आहे. पण त्या कॉलेजमध्ये जर त्याला ई-डब्ल्यू-एस मधून जरी मिळालं किंवा एस-सी-बी-सी कुठल्याही आरक्षणातून, तर ट्युशन फीची निम्मी फी तर भरावी लागणार. पुन्हा डेव्हलपमेंट फी सगळं ते भरावं लागणार. प्लस हॉस्टेलचा खर्च येणार. बाकी कुठेही जावा रे तुम्ही हॉस्टेलला लाखभर रुपये खर्च होतोय. निदान 60,000-70,000 तर होतोय. साताऱ्यात होतोय. मेसचे चार्जेस 2500 आहेत. ब्रेकफास्टचे चार्जेस तुम्हाला 500 पडतातच. 3,000 झाले. रूमचे चार्जेस 2,000 झालं की 60,000 कडे गेला ना तो खर्च. मग बाहेर तुम्ही राहिल्यानंतर ई-डब्ल्यू-एस थ्रू जरी त्याला मिळालं, तरी 60,000 त्याच्या 60,000 ते 70,000 राहण्या-खाण्याचा खर्च येईल. आणि फीज मी तुम्हाला सांगतो 50,000 ते 60,000 फी तिथं सुद्धा भरावी लागेल. म्हणजे टी-के-आय-टी जर ठेवलं तर मला कमीत कमी 30,000 त्याच्या चौपट खर्च इथं ऑलमोस्ट होतोय. मग ऑप्शन फॉर्म भरताना याचा विचार तुम्ही करायचा. टी-एफ-डब्ल्यू-एस मिळालंय, तर तुम्ही काय करू शकता? तर तुमची लिस्टमध्ये तुम्हाला हे जे मिळालंय टी-एफ-डब्ल्यू-एस त्याच्यावरचे कॉलेज तुम्ही टाका. पण जर तुमची आर्थिक परिस्थिती हा पहिला मुद्दा असेल, तर वरच्या कॉलेजमध्ये टी-एफ-डब्ल्यू-एसच्या सीट घेतले तर बरं होईल. पण काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही फीस भरू शकतो, पण मला कॉलेज आर-आय-टी पाहिजे. ओके. कारण माझे सगळे मित्र जर तिथे आहेत, मला आर-आय-टी मिळालं तर उलटं बरं पडेल. एक लक्षात घ्या, आयुष्यभर मित्र सगळे साथ राहणार नाहीयेत. तुम्ही तुमच्या वडिलांकडे बघा, पालकांकडे बघा. हां, रोज त्यांचे मित्र त्यांना भेटायला येत नाहीत. तुमच्या पालकांचं विश्व म्हणजे तुम्ही आहात. तुमच्यासाठी तुमचा वडील दिवसभर धडपड करतोय. तो त्यांच्या मित्रातून हिंडत बसत नाहीये. मुद्दा तुमच्या लक्षात आला. कॉलेजला मित्र असले की जरा बरं वाटतं. जर कॉलेज मला टी-एफ-डब्ल्यू-एस सीट सोडायची असेल, तर शक्यतो टी-एफ-डब्ल्यू-एस मधली सीट मिळेल असं ऑप्शन फॉर्म भरा किंवा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहे, आम्हाला काही इश्यू नाहीये. तर ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी जे काही आरक्षण असेल त्यातून तुम्ही हायर कॉलेज बघितलं तरी काही हरकत नाही. मी दुसरा पॉइंट क्लिअर केलाय. बघा मी बोलता-बोलता आता जवळ-जवळ 5-6 मिनिटं झाली मी बोलतोय. मला तिसरा एक लास्ट पॉइंट क्लिअर करायचा आहे. तो कुठला? तो सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. एकदम छान व्यवस्थित लक्ष द्या. बघा, मला एक्स-वाय-झेड कॉलेजमध्ये सी-एस मिळालंय. ओके. पण ते कॉलेज एक एव्हरेज कॉलेज आहे. तुम्ही म्हणता तसं एव्हरेज कॉलेज आहे. पण मला आता टॉपच्या कॉलेजेसमध्ये आता हे सी-एस सोडून मी वरच्या कॉलेजमध्ये ई-एन-टी-सी घेऊ का? इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन चालेल का? आता याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. तुम्हाला चालेल का? का? कारण तुम्ही आता मिळेल ते कॉलेज एक्सेप्ट करा. म्हणजे मला काय म्हणायचं मिळेल ते म्हणजे असं मला म्हणायचं आहे. ऑब्व्हियसली तुम्ही समजा कुठलं तुम्ही ज्याला टॉपचं कॉलेज समजताय, त्यातलं ई-एन-टी-सी मिळालं तर हे सी-एस जाणार आहे. ब्रांच मी असा व्यक्ती आहे, की मी ब्रांचला इम्पोर्टन्स देतोय. आयुष्यभर ब्रांच आपल्या सोबत राहते लक्षात घ्या. कॉलेज 4 वर्षाचा प्रश्न आहे. पुन्हा तुम्ही कुठून शिकला कोण विचारत नाहीये. तुमचं स्किलवर तुम्ही प्रमोशन घेत राहता, तुम्ही इम्प्रूव्हमेंट करत राहताय. सी-ओ-ई-पीतून शिकला म्हणून तुम्हाला कोणीही जॉब द्यायला बसलेलं नाहीये, की "ये बाबा सी-ओ-ई-पीतून बसलाय, घे आरामात एवढं पॅकेज घे, निवांत राहा." नाही, धडपड करावी लागणार आहे. मग मुद्दे माझे तर सगळे सांगून झालेले आहेत. तुमच्या ते लक्षात आलेले आहेत. बिलकुल चूक करायची नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत. पालक मला पर्सनली फोन करतायत. क्रॅश कोर्सला ॲडमिशन घ्यायचंच आहे असा डायलॉग असतो. मग असं असतं ना लक्षात घ्या तुम्ही सबस्क्राईब करायला विसरताय. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तो शेअर करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.